लेक्चरमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांसाठी इथे एक सेल्फ ॲनालिसिसचा क्वेश्चन दिलाय। हा क्वेश्चन आम्ही यासाठी इन्क्लूड करतो की समजा या रिलेटेड टॉपिक जर तुम्ही ऑलरेडी अभ्यासला असेल तर तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे की आपला अभ्यास कितपत झालाय, किती डीप आपलं वाचन झालंय, अभ्यास झालाय। आणि समजा जर टॉपिकच तुम्हाला माहिती नाहीये तर ॲटलिस्ट तुम्हाला आयोगामार्फत काय क्वालिटीचे क्वेश्चन विचारले जातात तर याचा सुद्धा एक अंदाज यावा, तर म्हणून हा सेल्फ ॲनालिसिस क्वेश्चन ॲड केलेला असतो। यामध्ये आपल्याला अयोग्य विधानं निवडायची। अविधान आहे वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये ठरवण्यात आलेल्या 6 पैकी 3 ध्येयांची पूर्तता भारत 2025 पर्यंत करू शकणार नाही असे जागतिक पोषण अहवाल 2020 मध्ये देण्यात आले आहे। ब विधान आहे पूर्तता होणार नाही या ध्येयांमध्ये पहिल्या 6 महिन्यांच्या बाळामध्ये स्तनपान कमीत कमी 50% वाढवणे याचा समावेश होतो। आणि क जगात प्रति 9 पैकी 1 व्यक्ती उपाशी असून प्रति 3 पैकी 1 व्यक्ती जाडीने ग्रासलेली आहे। तर यापैकी आपल्याला अयोग्य विधानं शोधायची। विधानांवरून एक गोष्ट लक्षात आली असेल की आजचा आपला टॉपिक हा पोषणाशी संबंधित असणार आहे। तर यस, ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2020 साठीचा नुकताच प्रकाशित झालाय। याविषयी आपण सगळी माहिती अगदी इन डिटेलमध्ये जाणून घेऊ। या टॉपिकचं महत्त्व आपल्या करंट अफेअरमध्ये तर आहेच, या व्यतिरिक्त आपले HRHRDच्या पेपरमध्ये सुद्धा म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन येतील। राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये विज्ञानाच्या अंतर्गत सुद्धा यावरती क्वेश्चन बनतात। तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे। जे विद्यार्थी संयुक्त गट ब एक्झामसाठी तयारी करतायत अशांसाठी विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून एक कोर्स अवेलेबल आहे। या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विजन स्टडीचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरतून डाउनलोड करा। ॲपच्या माध्यमातून भरपूर सारा मोफत अभ्यास तुमचा होणार आहे आणि ज्यांना अफोर्डेबल होत असेल अशांनी संयुक्त गट ब आणि या व्यतिरिक्त आमच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करा। आपला जो मुख्य मुद्दा आहे ना तो चर्चेमध्ये कुठून आला तर 2020चा जागतिक पोषण अहवाल हा प्रकाशित झालाय। यामध्ये हायलाइट जर बघितल्या तर भारत 6 पैकी 4 ध्येय म्हणजे नेमके काय तर जागतिक पोषणाचे काही ध्येय ठरवण्यात आलेत, म्हणजे वर्ल्ड लेवलचे पोषणाशी म्हणजे न्यूट्रिशनशी संबंधित काही टार्गेट सेट करण्यात आलेत। हे टार्गेट 2012 मध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये हे ठरवण्यात आले होते। त्यापैकी 6 एकूणचे टार्गेट आहेत, त्यापैकी 4 टार्गेट हे भारत पूर्ण करण्यासाठी असमर्थ असणार आहे, म्हणजे पूर्ण होणार नाहीत असं या रिपोर्टमध्ये दिलंय। हे टार्गेट आपल्याला 2025 पर्यंत पूर्ण करायचे होते, तर येत्या 5 वर्षांमध्ये सुद्धा भारताकडून हे अचीव केले जाऊ शकणार नाहीत अशा प्रकारचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे। आणि एकूण 88 असे देश आहेत की जे 2025 पर्यंत कोणतं ना कोणतं टार्गेट हे अचीव करू शकणार नाहीत, तर या अशा 88 देशांमध्ये भारताचा समावेश होतो। इवन वर्स्ट परफॉर्मिंग कंट्रीमध्ये जे शेवटचे 3 देश आहेत यामध्ये सुद्धा भारताचा समावेश होतोय। तर आपल्यासाठी एक चिंताजनक गोष्ट आहे आणि ज्यावरती ऑफकोर्स आयोगाचं लक्ष असणारच आहे। ठीक आहे, देशात घरगुती स्तरावरती म्हणजे इकॉनॉमिक कंडिशनच्या बेसिसवरती कुपोषणच्या प्रमाणाचं वितरण हे अगदी असमान आहे, म्हणजे कुपोषण होण्यामध्ये पैसा किंवा आर्थिक घटक हा एक महत्त्वाचा रोल प्ले करतोय, तर असं या रिपोर्टमध्ये दिलंय। ठीक आहे, आता या अहवालाविषयी थोडंसं आपण जाणून घेऊ। वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये 2012 मध्ये आई, शिशु आणि किशोरवयीन व्यक्ती जे आहेत तर अशांचा पोषणाचं स्तर वाढावा, सुधारावा, तर यासाठी वेगवेगळ्या 6 ध्येय हे ठरवण्यात आले, 6 वेगवेगळे टार्गेट सेट करण्यात आले आणि हे टार्गेट आपल्याला 2025 पर्यंत पूर्ण करायचे। ते 6 टार्गेट कोणते हे आपण प्रत्येकी बघणारच आहोत। आत्ताच्या अहवालाबद्दल जर बघितलं तर हा जो अहवाल आहे तर या 6 टार्गेटच्या परफॉर्मन्सवरती बनवला जातो, म्हणजे कोणता देश या वेगवेगळ्या टार्गेटमध्ये कुठल्या स्थितीत आहे तर हे सगळं अॅनलाइज केलं जातं, त्यानुसार हा रिपोर्ट बनवला जातो। पहिल्यांदा रिपोर्ट हा 2014 मध्ये बनवण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी हा रिपोर्ट बनवला जातो। ठीक आहे, म्हणजे हा रिपोर्ट प्रत्येक वर्षी प्रकाशित केला जातो, तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आपण जे हे ध्येय बघतोय ना म्हणजे 6 वेगवेगळे आपण ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट जे ठरवलेत तर ते कोणते? पहिलं म्हणजे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या बालकांमध्ये स्टंटिंगचे प्रमाण 40% कमी करणे। स्टंटिंगचे प्रमाण 40% कमी करणे म्हणजे काय
तर फॉर एक्झाम्पल 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी अशा वयोगटामध्ये समजा 100 बालकं स्टंटिंगच्या प्रॉब्लेमला फेस करतात. आता स्टंटिंग म्हणजे काय असतं, त्यानंतर वेस्टिंग म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगणार आहे. सायन्समधल्या टर्म आहेत, तर मी तुम्हाला पुढे ते अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त सध्या हा उल्लेख आलाय तर हा फक्त लक्षात घ्या. समजा आपल्या देशामध्ये 5 किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातल्या 100 मुलांना हे स्टंटिंगचा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला या 6 गोलमध्ये काय सांगितलंय की हे प्रमाण 40% कमी करणे, म्हणजे 2025 पर्यंत हा 100चा नंबर हा 40 पर्यंत घेऊन येणे. तर असं या पहिल्या ध्येयामध्ये सांगितलंय. दुसरं ध्येय आहे की 19 ते 49 या वयोगटातील महिलांमध्ये ॲनेमिया ही एक मेडिकल कंडिशन आहे की ज्यामध्ये रक्तामधलंच आरबीसीचं प्रमाण वगैरे कमी होतं, अशक्तपणा जाणवतो. तर हे ॲनेमियाची लक्षणं आहेत. ॲनेमियाबद्दल सुद्धा अगदी इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त इथे हे लक्षात घ्या की 19 ते 49 या वयोगटातील महिलांमध्ये ॲनेमियाचे प्रमाण हे 50% कमी करणे, हे आपलं दुसरं ध्येय ठरवण्यात आलं. तिसरं ध्येय होतं की लो बर्थ वेट, म्हणजे जन्माच्या वेळी कमी वजन असणे, तर ही समस्या 30% कमी करणे, हे तिसरं टार्गेट ठरवण्यात आलंय. चौथं टार्गेट आहे म्हणजे बालकांमध्ये जडत्व किंवा जाडीचे प्रमाण घटवणे, हे चौथं टार्गेट आहे. पाचवा आहे पहिल्या 6 महिन्यांच्या बाळांमध्ये स्तनपान कमीत कमी 50% वाढवणे. आणि 6वं टार्गेट आहे बालकांमध्ये वेस्टिंगची समस्या कमी करणे व ती 5% पेक्षा कमी रोखून ठेवणे. तर असे एकूण 6 वेगवेगळे ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट ठरवण्यात आलेत. अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सांगतोय कारण हे टार्गेट महत्वाचे आहेत. एक्झाममध्ये आपल्याला यांवरती डायरेक्टली क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, हे टार्गेट तुम्हाला समजले. आता या रिपोर्टच्या नुसार भारताची परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊ. 6 पैकी 4 ध्येय तर 2025 पर्यंत भारताला पूर्ण करणं अशक्य आहे आणि त्यामुळे आपण 88 देशांमध्ये समावेश होतोय आपला. असे 88 देश की ते एक किंवा एकपेक्षा जास्त ध्येय 2025 पर्यंत पूर्ण करू शकणार नाहीत, अशा देशांच्या यादीमध्ये आपला समावेश होतोय. मग आपले कोणते 4 ध्येय आहेत की जे आपण पूर्ण करू शकणार नाही? त्यामध्ये आहे पहिलं ध्येय म्हणजे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या बालकांमध्ये स्टंटिंगचं प्रमाण हे आपण 40% घेऊन येऊ शकणार नाही. 40% कमी करणं हे शक्य नाहीये. दुसरं आहे ते म्हणजे 19 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये एनिमियाचं प्रमाण हे 50% कमी करणे, तर हे सुद्धा टार्गेट आपल्याकडून अचीव्ह होणार नाहीये. तिसरं टार्गेट जे आपण अचीव्ह करू शकणार नाही ते आहे बालकांमध्ये जडत्व किंवा ओव्हरवेटचे जे प्रमाण आहे तर ते घटवणं आपल्याकडून पॉसिबल होणार नाही. आणि 5वं आहे पहिल्या 6 महिन्याच्या बाळांमध्ये स्तनपान करण्याचं प्रमाण म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण हे कमीत कमी 50% वाढवणं, तर हे सुद्धा आपल्याला शक्य होणार नाहीये. तर हे 4 ध्येय आहेत जे आपण 2025 पर्यंत पूर्ण करू शकत नाहीये. ठीक आहे, आता थोडे आणखीन फॅक्ट जाणून घेऊ. 5 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 37.9% बालक हे स्टंटिंगचे प्रॉब्लेम फेस करतायत आणि जवळपास 20.8% मुलांमध्ये वेस्टिंगची समस्या आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशातलेच पूर्ण समजा आपल्या देशामध्ये 1 लाख बालकांचा जन्म झाला किंवा 1 लाख बालकं आहेत की ज्यांचं वय हे 5 वर्षांपेक्षा कमी आहे, तर ह्या 1 लाखांमध्ये 37,900 बालकांना स्टंटिंगचा प्रॉब्लेम आहे आणि 20,800 बालकांना वेस्टिंगची समस्या आहे. आता हे स्टंटिंग म्हणजे नेमकं काय असतं, तर एजनुसार त्याची हाईटची ग्रोथ होत नाही. म्हणजे समजा 2 वर्षाचा एक बालक आहे तर त्या 2 वयाप्रमाणे म्हणजे 2 वर्ष या वयाप्रमाणे मॅच होणारी त्याची हाईट नसते, हाईट थोडीशी कमी असते, तर हा प्रॉब्लेम आहे स्टंटिंगचा. वेस्टिंग म्हणजे काय असतं की ॲज कम्पेअर्ड टू त्याचं वजन ही उंचीशी मॅच होत नाही. म्हणजे उंची तर त्याची आहे भरपूर पण त्याचं वजन हे खूप कमी आहे, तर हा प्रॉब्लेम असतो वेस्टिंगचा. ठीक आहे, अगदी इन डिटेलमध्ये पुढे आपण बघूयात, फक्त इथं उल्लेख आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 2000 ते 2016 मध्ये मुलांमध्ये वजन कमी असण्याची समस्या 66% आपल्याला 58.1% कमी करण्यामध्ये यश सुद्धा आलंय. पण आपण जर पूर्ण ऑल ओव्हर एशियाचा म्हणजे आपल्या आशिया खंडाचा जर विचार केला तर ही जी समस्या आहे वजन कमी असण्याची तर ती ॲव्हरेज 35.6% आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे जवळपास 31.8%. तर आशिया खंडाच्या ॲव्हरेजच्या तुलनेमध्ये सुद्धा भारतामध्ये ह्या समस्येचं प्रमाण हे खूप मोठं आहे. मुलांमध्ये 58.1% मुलांना वजन कमी असण्याच्या समस्यांना फेस करावं लागतंय आणि मुलींमध्ये हे प्रमाण 54.2% होतं आधी,
जे की आता 50.1% आलंय. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, समजा भारतामध्ये 100 मुलं असतील तर त्यापैकी 58.1 मुलं अशी आहेत की ज्यांचं वजन हे त्यांच्या वयाच्या तुलनेमध्ये कमीच आहे, म्हणजे वजन कमी असण्याच्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतंय. आणि अशा 100 मुली असतील तर त्यापैकी 50 मुली, ऑलमोस्ट 50.1 मुलगी ही वजनाच्या समस्येला फेस करते. पण आपण जर आशिया खंडाची जर सरासरी बघितली तर मुलाचं वजन कमी असण्याचं प्रमाण किंवा समस्या ही 35.6% मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी आहे 31.8%. ठीक आहे. किशोर वयातल्या जर मुलींचा विचार केला ना, म्हणजे अशा मुली की ज्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आहेत. आता रिप्रोडक्टिव्ह एज असाच उल्लेख होता या रिपोर्टमध्ये, मला त्याला मराठी अल्टरनेटिव्ह सुचला नाही म्हणून मी हा किशोर वयातील लिहिलेला आहे. तर रिप्रोडक्टिव्ह एज असंच तुम्ही वर्ड लक्षात ठेवा. तर रिप्रोडक्टिव्ह एज मधल्या मुलींमध्ये, महिलांमध्ये प्रत्येक 2 पैकी 1 महिला ही ॲनेमियाला फेस करते किंवा ॲनेमियाला ती ग्रासलेली आहे. आणि हे आपण भारताशी संदर्भातलं बघतोय. म्हणजे भारतामध्ये समजा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये 100 मुली असतील त्यापैकी ऑलमोस्ट 50 मुली ह्या ॲनेमियाला फेस करतायत. आता ॲनेमिया म्हणजे काय, तर हा रक्ताशी संबंधित असलेली एक मेडिकल कंडिशन आहे की ज्यामध्ये अशक्तपणा वाटणं किंवा रक्तामध्ये आरबीसीचं प्रमाण कमी होत जाणं, तर हे ॲनेमियाशी संबंधित आहे. मोस्टली हे आयर्न डिफिशियन्सीमुळे हे ॲनेमिया होतो. म्हणजे लोहाचं प्रमाण जर खाण्यामध्ये, आहारामध्ये जर कमी असेल तर ॲनेमियाला फेस करावं लागतं. ठीक आहे. आणि अशी आपल्या देशामध्ये पोषणाची अवस्था असल्यामुळं नायजेरिया, इंडोनेशिया आणि भारत हे सर्वात वाईट देश ठरलेले आहेत या रिपोर्टमध्ये. म्हणजे शेवटच्या 3 सर्वात वाईट देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताव्यतिरिक्त नायजेरिया आणि इंडोनेशिया, तर या 2 देशांचा सुद्धा समावेश होतोय. हा मुद्दा लक्षातच ठेवा. आपण जर स्टंटिंगचा जर पर्टिक्युलर प्रॉब्लेम जर बघितला ना, तर स्टंटिंगची लेवल ही उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट 40% पोहोचलेली आहे. स्टंटिंग म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगितलंय. स्टंटिंगमध्ये काय होतं, एजच्या तुलनेमध्ये त्याची उंची वाढत नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट तो 40% पोहोचला आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या ऑलमोस्ट 100 पैकी 40 मुली ह्या स्टंटिंगच्या प्रॉब्लेमला फेस करतायत. आणि या रिपोर्टमध्ये असं सांगितले की आपल्या देशामधल्या आर्थिक सिच्युएशनमुळे सुद्धा बरीचशी भिन्नता आढळते. जसं की जे हाय इन्कम असलेला ग्रुप आहे तर यांच्या मुलांमध्ये हे प्रमाण 22% आहे. मात्र तेच लो इन्कम ग्रुपमध्ये हे प्रमाण 50.7% आहे. ठीक आहे. म्हणजे याला आहारासाठी आपण तितकासा पैसा खर्च करत नाही किंवा अफोर्ड होत नाहीत या फॅमिलीजला, तर हे दिसून येतंय. कारण त्या फॅमिलीजमध्ये मुलांचं किंवा मुलींचं जे स्टंटिंगचं प्रमाण आहे हे 50.7% आहे. ठीक आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट असलेला रिपोर्ट आहे. तुम्ही व्यवस्थितपणे लक्षातच ठेवा. आयोगाचं लक्ष असणारच यावरती आपल्याला क्वेश्चन बनेलच. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. जगामध्ये प्रत्येक 9 व्यक्तींपाठीमागं 1 व्यक्ती ही उपाशी असते आणि याच 9 व्यक्तींपाठीमागं 3 व्यक्ती ह्या जाडीने किंवा ओव्हरवेटने सुद्धा ग्रासलेल्या आहेत. ही लाईन अतिशय महत्वाची आहे. कारण जगामध्ये फक्त उपासमार न होता जाडीच्या समस्या जास्त वाढत आहेत हे तुम्हाला इथं लक्षात येईल. प्रति 9 व्यक्तींपैकी 1च व्यक्ती उपाशी आहे, पण प्रति 9 पैकी ऑलमोस्ट 3 व्यक्ती या जाडीने सुद्धा ग्रासलेल्या आहेत. खरं तर जाडीचा आणि योग्य आहाराचा असा काही संबंध नाहीये. अति आहारामुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे जाडी वाढू शकते. पण इथं हा मुद्दा आपल्या पोषणाशी संबंधित आहे. बॅलन्स डाएट असणं खूप गरजेचं आहे आणि तेच या रिपोर्टमधल्या नंबर्सवरून लक्षात येईल. या रिपोर्टला आपण इम्पॉर्टन्स का दिलंय, कारण आपलं जे SDG गोल्स आहेत ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तर यावरती आयोग आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये, त्याचबरोबर मेन्स एक्झाममध्ये HRD मध्ये क्वेश्चन येतो, सायन्समध्ये सुद्धा क्वेश्चन येईल. SDGचं जे गोल आहेत, एकूण जे 17 गोल आहेत, तर त्यापैकी गोल नंबर 2 हे 0 हंगरशी संबंधित आहे. तर म्हणून हा मुद्दा आपण बघतोय. 2030 पर्यंत आपल्याला 0 हंगर ही कंडिशन अचीव्ह करायची आहे. म्हणजे कुणाचंही माल न्यूट्रिशन होऊ नये, कुणालाही हंगरची म्हणजे उपासमारची समस्याला सामोरं जाऊ नये. तर हे टार्गेट आपल्याला 2030 पर्यंत अचीव्ह करायचं आहे. 0 हंगर हे आपलं SDGचं गोल आहे. ओके. आणि स्टंटिंग किंवा वेस्टिंग काय असतं हे तुम्हाला या इमेजमधून व्यवस्थित समजेल. हा इथे एक नॉर्मल व्यक्तीचं एक इमेज दाखवली आहे. वेस्टिंगमध्ये इथं तुम्हाला लक्षात येईल की नॉर्मल व्यक्ती एवढीच त्याची उंची आहे, पण त्याचं वजन हे तुम्हाला कुठेतरी कमी दिसणार आहे. नॉर्मलच्या कम्पेरेटिव्ह त्याचं वजन कमी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्या हाईटची आणि त्याच्या वजनाची तुलना होत नाहीये, वजन थोडंसं कमी आहे. स्टंटिंगचा प्रॉब्लेम इथं दिसून येईल. स्टंटिंगमध्ये नॉर्मल पर्सनपेक्षा त्याची हाईट खूप कमी आहे,
मात्र तिथं वजनाचा कुठलाही संबंध नाही. उंचीशी संबंधित असलेला आहे तो म्हणजे स्टंटिंग आणि वजनाशी संबंधित आहे ते म्हणजे वेस्टिंग. वजनाशी संबंधित आणखीन 2 कंडिशन आहेत. एक म्हणजे अंडरवेट आहे, एक म्हणजे ओव्हरवेट सुद्धा. अंडरवेट मध्ये काय होतं, उंची बऱ्यापैकी आहे मात्र त्याचं वजन त्या तुलनेमध्ये नाही. आणि ओव्हरवेट मध्ये काय होतं, उंची सुद्धा आहे मात्र त्याचं वजन हे उंचीच्या तुलनेमध्ये जास्त आहे. ठीक आहे, तर हे स्टंटिंग काय असतं, वेस्टिंग काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. थोडंसं आपण सायन्समधली अजून एक टर्म बघितली होती ती म्हणजे ॲनिमिया. ही एक अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये रक्तामधलं रेड ब्लड सेल ज्या असतात, आरबीसी ज्या असतात, तर त्यांचं प्रमाण कमी होतं, त्या इनसफिशियंट असतात. त्याचबरोबर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे या आरबीसीच्या साह्यातून ऑक्सिजनचं वहन केलं जातं, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा आरबीसीची कमी होते. तर अशा समस्या या ॲनिमियामध्ये होतात. ॲनिमिया हा मोस्टली आयर्न डिफिशियन्सीमुळे होतो, म्हणजे लोहाचं प्रमाण जर आहारामध्ये कमी असेल तर त्यामुळे ॲनिमिया हा आजार होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे फक्त लोहाच्याच प्रमाणाने नाही तर या व्यतिरिक्त विटॅमिन B12, विटॅमिन A यांची जरी डिफिशियन्सी असेल, या व्यतिरिक्त काही पॅरासायटिक इन्फेक्शन जरी झालं असेल तरी सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. बट मेनली हा भारतीय महिलांमध्ये तरी आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे होतो. ठीक आहे, तुम्हाला इथे या इमेजमध्ये 2 हात दिसत आहेत. एक हात एका नॉर्मल पर्सनचा आहे, थोडासा लालसर आहे कारण ते नॉर्मल ब्लड आहे त्याच्यामध्ये. आणि ॲनिमिया ज्याला झालाय त्याच्यामध्ये आरबीसीचं प्रमाण तुम्हाला कमी झालेलं दिसेल आणि थोडासा हात पांढरा सुद्धा पडलाय. ठीक आहे, म्हणजे पांढरा कशामुळे पडणार आहे तर आरबीसीचं ऑफकोर्स प्रमाण थोडं कमी झालंय. आरबीसी म्हणजे रेड कलर आपल्या रक्ताला त्यामुळेच येतो, खरं तर हिमोग्लोबिनमुळे आहे ते. तर एवढ्या डिटेलमध्ये आत्ता नाही जात. तर आरबीसीच्या कमतरतेमुळे, खरं तर आयर्न डिफिशियन्सीमुळे आरबीसी कमी होत आहेत. या व्यतिरिक्त आणखीन बरेचसे फॅक्टर असतात बरं, जसं की खास करून महिलांमध्ये ब्लड लॉस सुद्धा होत राहतो. म्हणजे समजा प्रेग्नन्सी नंतर 24 आवर्समध्ये जर त्यांचं 500 ml किंवा 1 लिटरपर्यंत जर रक्त त्यांचं लॉस झालं तर त्या केसमध्ये जर त्या व्यक्तीला, त्या महिलेला जर ॲनिमिया असेल तर तिचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. भारतामधलं जे माता मृत्यू दर जो आहे ना, माता मृत्यू जे होतात म्हणजे मदर मोर्टॅलिटी रेट जो आहे ना, तर तो ॲनिमियामुळे खूप वाढलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या देशामध्ये WHO नुसार 1,36,000 दरवर्षी मदर मोर्टॅलिटी होतात. म्हणजे अशा महिला की ज्यांनी नुकताच बाळाला जन्म दिलाय किंवा त्या गर्भवती आहेत, म्हणजे ज्या नुकत्याच माता बनल्यात, तर माता मृत्यू हा 1,36,000 दरवर्षी. यापैकी 66% महिलांचं मृत्यूचं कारण हे ॲनिमिया आहे. ओके, तर या 1,36,000च्या 66% म्हणजे हा खूप मोठा नंबर आहे. आणि आपल्या देशामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक 2 पैकी एका महिलेला ॲनिमिया होतोय. तर आपल्या देशामध्ये प्रत्येक 2 पैकी एका महिलेला ॲनिमियाला फेस करावं लागतंय. तर अतिशय खतरनाक अवस्था आहे आपल्या देशामध्ये ॲनिमिया संदर्भात. आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता ना त्याकडे आपण येऊ. इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलाय. वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये ठरवण्यात आलेल्या 6 पैकी 3 ध्येयांची पूर्तता भारत 2025 पर्यंत करू शकणार नाही, तर हे विधान चुकीचं आहे. 6 पैकी 3 नाही तर 6 पैकी 4 ध्येयांची पूर्तता आपल्याला 2025 पर्यंत करता येणार नाही असं जागतिक पोषण अहवालामध्ये सांगितलंय. ब विधान, पूर्तता होणार नाही या ध्येयांमध्ये पहिल्या 6 महिन्याच्या बाळांमध्ये स्तनपान कमीत कमी 50% वाढवणे याचा समावेश होतो. म्हणजे जे 4 ध्येय पूर्ण होणार नाहीत त्यापैकी हे एक ध्येय आहे का, तर यस, हे सुद्धा ते ध्येय आहे की जे पूर्ण करता येणार नाही भारताला 2025 पर्यंत. क विधान, जगात प्रति 9 व्यक्तींपैकी 1 किंवा 9 पैकी 1 व्यक्ती उपाशी असून प्रति 3 पैकी 1 व्यक्ती जाडीने ग्रासलेला आहे किंवा ओव्हरवेटने ग्रासलेला आहे. तर यस, हे विधान सुद्धा योग्य आहे. फक्त तुम्हाला लेक्चरमध्ये 9 पैकीच कंपॅरिझन करून सांगितलं होतं. 9 पैकी 1 व्यक्ती हा उपाशी आहे, तर 9 पैकीच 3 व्यक्ती हे जाडीने सुद्धा ग्रासलेले आहेत. पण इथं विधानामध्ये थोडासा चेंज केलाय, थोडासा मॅथमॅटिक यूज केलाय. 9 पैकी 1 व्यक्ती उपाशी तर आहे ते असंच ठेवलंय, पण 9 पैकी 3 लिहिण्याऐवजी 3 पैकी 1 व्यक्ती जाडीने ग्रासलेले असं लिहिलंय. तर विधान हे योग्यच आहे. 3 पैकी 1 म्हणजे 6 पैकी 2 असतील, 9 पैकी 3 असतील. हा रेशो प्रपोर्शनचा खेळ आहे सगळा. तर क विधान सुद्धा आपलं योग्य असेल. तर यापैकी आपल्याला अयोग्य विधानं शोधायची होती, तर फक्त हे विधान अयोग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण 2020 मध्ये प्रकाशित झालेला ग्लोबल न्यूट्रिशन अहवाल किंवा ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट हा व्यवस्थितपणे जाणून घेतलाय. आय होप याविषयी कुठलाही क्वेश्चन आला, कसाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला अटेम्प्ट करता येईलच. या व्यतिरिक्त अशीच भरपूर सारी इन्फॉर्मेशन अगदी वेळेमध्ये वाचण्यासाठी,
त्याचबरोबर दररोज फ्री प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी विजन स्टडीचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. फ्रीली अवेलेबल ॲप आहे, तुम्हाला यातून भरपूर सारा अभ्यास करता येईल, तर नक्की डाउनलोड करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अफोर्डेबल होत असेल अशांनी आमच्या काही टेस्ट सिरीज पेडमध्ये सुद्धा आहेत आणि संयुक्त गट ब कोर्सचे पण ॲडमिशन ओपन आहेत. जर अफोर्ड होत असेल तर या बॅचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर आता आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.